आपण रोज AI वापरतो, बरोबर? पण कधी विचार केलाय की त्याच्या मनात नक्की काय चाललंय? आज आपण ह्याच मोठ्या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. AI खरंच बुद्धिमान आहे का? पण थांबा, थेट AIवर उडी मारण्याआधी एक पाऊल मागे येऊया. आपण म्हणजे माणसं हे जग कसं समजून घेतो? कारण कोणतीही गोष्ट स्पष्ट करायची असेल तर ती आधी सोपी करावी लागते. आणि बघा, ही गोष्ट आजच्या काळात किती चपखल बसते नाही का? कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची एक अशी नवीन शक्ती आली आहे, जी आपल्याला प्रत्येक गोष्टीचा नव्याने विचार करायला भाग पाडते. आणि यामुळेच आपण थेट AI क्रांतीच्या एका मूळ प्रश्नाकडे येतो. AI जे करतंय ती निव्वळ भविष्यवाणी आहे की खरंखुरं आकलन? म्हणजेच सरळ सरळ प्रश्न हा आहे की ही कृत्रिम बुद्धिमत्ता खरोखर बुद्धिमान आहे का? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकं त्याचं उत्तर गुंतागुंतीचं आणि वादग्रस्त आहे. अनेक तज्ज्ञांचं तर यावर थेट उत्तर आहे. ते म्हणतात, स्पष्टच सांगतो, लार्ज लँग्वेज मॉडेल्स बुद्धिमान नाहीत. त्यांच्या मते आपण जे पाहतोय तो विचार नाहीये, तर फक्त पॅटर्न्सची एक अत्याधुनिक नकल आहे. बरं, हा वाद नीट समजून घेण्यासाठी आपल्याला जरा पडद्यामागे डोकावून पाहावं लागेल की या सिस्टम्स नक्की कशा काम करतात. हे समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे याला एका आत एक ठेवलेल्या बाहुल्यांसारखं बघा. सगळ्यात बाहेरची मोठी बाहुली म्हणजे AI. तिच्या आत आहे मशीन लर्निंग आणि त्या मशीन लर्निंगच्या आत आहे डीप लर्निंग. सोपं आहे ना? आता बघा, पारंपरिक प्रोग्रामिंगमध्ये काय होतं? आपण म्हणजे माणूस कम्प्युटरला नियम सांगतो. पण मशीन लर्निंगमध्ये सगळा खेळच उलटाय. इथे आपण मशीनला डेटा आणि उत्तरं देतो आणि मशीन स्वतः नियम शोधून काढायला शिकतं. कमाल आहे नाही का? तर मग हे ChatGPT सारखे लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा LLM म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते फक्त पुढचा शब्द ओळखणारं एक प्रचंड शक्तिशाली यंत्र आहे. हो, खरंच, फक्त पुढचा शब्द ओळखणं. हे असं काम करतं. समजा आपण त्याला म्हटलं, मेरी हॅड अ लिटल. मग ते काय करतं? त्याच्याकडे असलेल्या अफाट डेटाच्या आधारावर पुढचा प्रत्येक संभाव्य शब्द तपासतं आणि मग त्याला जो शब्द सर्वाधिक संभाव्य वाटतो म्हणजे लॅम्प, तो आपल्यासमोर ठेवतं. बस, एवढंच. आता हे ऐकायला खूप साधं वाटतं नाही का? पण हीच साधी गोष्ट इतकी जास्त शक्तिशाली आहे की त्यामुळे AI आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यापासून ते कोड लिहिण्यापर्यंत आणि कथा सांगण्यापर्यंत सगळं काही करू शकतं. जणू काही तो आपला एक पार्टनरच आहे जो आपली गोष्ट पुढे नेतोय. आणि मग हेच आपल्याला पुन्हा त्या मूळ प्रश्नावर आणून ठेवतं की फक्त पुढच्या शब्दाचा अंदाज लावणं याला आपण बुद्धिमत्ता म्हणू शकतो का? यावर ना 2 स्पष्ट गट पडलेले दिसतात. एकीकडे आहेत संशयवादी. त्यांचं म्हणणं आहे की हे फक्त पॅटर्न जुळवणं आहे. AI काही नवीन विचार करू शकत नाही. दुसरीकडे आहेत समर्थक. ते म्हणतात की अहो, मानवी मेंदू तरी दुसरं काय करतो? तोही तर एक प्रकारे भविष्यवाणी करणारी मशीनच आहे ना? आणि अल्फागोच्या त्या मूव्ह 37चं काय, जी कुठल्याच माणसाने कधी खेळली नव्हती? आणि गंमत अशी आहे की प्रत्यक्षात वापरताना AI आपल्याला या दोन्ही बाजूंचं दर्शन घडवतं. ते एकाच वेळी एक उत्कृष्ट साधनही आहे आणि एक अनाडी सहाय्यक सुद्धा. एका बाजूला बघा, हे एक जबरदस्त उपयुक्त साधन आहे. ऑफिसची कामं, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, आपलं बजेट तयार करणं, अगदी फिरायला कुठे जायचे हे ठरवण्यापर्यंत सगळं काही चुटकीसरशी करून देतं. पण मग दुसऱ्याच क्षणी ते अगदी साध्या कामात इतकं विचित्र चुकतं की हसावं की रडावं हेच कळत नाही. बघा ना, एका वापरकर्त्याने जेमिनीला एक आडवा फोटो उभा करायला सांगितला. तर त्याने चक्क माफी मागितली आणि तोच फोटो परत दिला. म्हणजे कॉमन सेन्सचा पत्ताच नाही. किंवा हे बघा, AIला एखादी गोष्ट चुकीच्या दिशेने जातेय हे समजतच नाही आणि ते त्याला त्याच चुकीच्या दिशेने आणखी पुढे ढकलत राहतं. यातून काय दिसतं? तर त्याच्या अफाट ज्ञानात आणि वास्तवाच्या समजुतीत खूप मोठी दरी आहे. मग आता प्रश्न पडतो की AI जर परिपूर्ण बुद्धिमत्ता नाहीये, तर मग याच्याकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन नेमका काय असायला हवा? कदाचित याचं उत्तर ह्या विचारात दडलंय की याला मानवीय बुद्धीला पर्याय म्हणून बघूच नये. तंत्रज्ञान कधीही महान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही, पण महान शिक्षकांच्या हातात ते नक्कीच परिवर्तन घडवू शकतं. आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. AI हा विचारवंत नाही, ते एक साधन आहे, एक टूल. आणि कदाचित इंटरनेटनंतर मानवाच्या हाती लागलेलं हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. ही कल्पना तर संपूर्ण चर्चेलाच एक नवी दिशा देते.
AI म्हणजे आपल्या काळातील पेन आणि कागद आहे. आता प्रश्न हा नाही की पेन बुद्धिमान आहे की नाही. खरा प्रश्न हा आहे की आपण त्या पेनाने काय लिहिणार आहोत. तर मग आपल्या सगळ्यांच्या हातात आता हे नवीन पेन आणि कागद आहे. विचार करा, आपण याने काय निर्माण करणार आहोत.